Students, good morning all of you. In the last video, we were studied about axial magnetic field due to current in a circular loop, that is axial magnetic field Bz is equal to mu 0 IR square divided by 2 into Z square plus R square raised to 3 by 2. And in the today's video, our topic is topic number 10.14, magnetic lines for a current loop. Our today's topic is magnetic lines for a current loop. हे पहा स्टुडंट्स, मागील व्हिडिओमध्ये आपण जे ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केले ते म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट P ऑन द ॲक्सिस which is given by equation 10.15.3 in the last video, that is Bz is equal to mu 0 IR square divided by 2 into Z square plus R square raised to 3 by 2. That equation gives the axial magnetic field at point P on the axis. Magnetic field at point P on the axis, which is studied in the last video. या इक्वेशनमध्ये जर आपण Z इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं म्हणजेच फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप फाइंड आउट केलं विच इज ऑप्टेन फ्रॉम द अबव इक्वेशन बाय लेटिंग Z इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशन Bz इज इक्वल टू म्यू 0 IR स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू Z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर रेस टू 3 बाय 2. ह्या इक्वेशनमध्ये जर आपण Z इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं याचाच अर्थ फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप आपण शोधतोय विच इज ऑप्टेन फ्रॉम द अबव इक्वेशन. आणि ते आपल्याला मिळवायचं असेल तर ह्या इक्वेशनमध्ये आपण काय करणार आहे, लेटिंग Z इज इक्वल टू 0. झेडची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये काय टाकायची, 0 प्लेस करायची, 0 पुटअप करायची. जर 0 आपण Z इज इक्वल टू 0 ह्या इक्वेशनमध्ये BZच्या इक्वेशनमध्ये पुटअप केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, B0 इज इक्वल टू म्यू 0 IR स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू R क्यूब. न्यूमरेटरचा R स्क्वेअर डिनोमिनेटरच्या R क्यूबमधल्या R स्क्वेअरला कॅन्सल कराल आणि शिल्लक राहील B0 इज इक्वल टू म्यू 0 I अपॉन ट्वाइस R. इक्वेशन नंबर 10.54. म्यू 0 I upon twice R, that is the equation number 10.54. This equation gives magnetic field at the center of loop. आणि हे इक्वेशन आपण कशावर मिळालं, इक्वेशन BZ जे आहे त्या BZ इक्वेशनमध्ये Z इज इक्वल टू 0 व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला काय मिळालं, B0 इज इक्वल टू म्यू 0 I डिवाइडेड बाय ट्वाइस R. आता ह्यामध्ये जर आपण नंबर ऑफ टर्न्स ज्या आहेत कॉईलच्या त्या कॅपिटल N एवढे असतील, नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल किती असेल, कॅपिटल N, देन मॅग्नेटिक फील्ड फॉर दॅट कॉईल B इज इक्वल टू म्यू 0 NI डिवाइडेड बाय ट्वाइस R. इक्वेशन नंबर 10.55. B इज इक्वल टू म्यू 0 NI डिवाइडेड बाय ट्वाइस R. इक्वेशन नंबर 10.55. This equation gives us magnetic field at the center of loop with n number of turns. Capital N number of turns असतील तर magnetic field at the center of the loop आपल्याला मिळेल B is equal to mu 0 NI divided by twice R. Equation number 10.55. This equation 10.55 gives us magnetic field at the center of the loop with n number of turns. The magnetic field lines from a circular loop are displayed in figure 10.20. Figure 10.20 जे आहे which gives the magnetic lines from a circular loop. सर्क्युलर लूपमुळे असणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला दिस फिगर 10.20 देऊन जाते. दिस फिगर 10.20 गिव्स अस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर द सर्क्युलर करंट लूप. यामध्ये द डायरेक्शन ऑफ फील्ड इज ॲज पर ॲज द राईट हँड थंब रूल. या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ती परत आपल्याला मॅग्नेटिक राईट हँड थंब रूलनुसार मिळणार आहे. तर काय असणार हा राईट हँड थंब रूल, ह्यामध्ये
मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन शोधण्यासाठी तो असणार आहे कर्ल द पाम ऑफ अवर राईट हँड. आपल्या उजव्या हाताचा पाम म्हणजे तळवा काय करायचा, कर्ल करायचा अलॉंग द सर्क्युलर वायर भोवती विथ द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ करंट. की त्या ठिकाणी जे फिंगर्स आहे, जे आपली बोट आहे ती काय दाखवणार आहेत, करंटची डायरेक्शन. आणि त्याच वेळेत द आउटस्ट्रेच थंब ऑफ अवर राईट हँड गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आपल्या राईट म्हणजेच उजव्या हाताचा जो आहे अंगठा आहे बाहेरच्या बाजूला स्ट्रेच केलेला, ताणलेला, दॅट आउटस्ट्रेच थंब गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इफ कर्ल फिंगर्स of our right hand give the direction of current, then outstretched thumb gives the direction of magnetic field. That is shown by figure 10.21. This figure 10.21 gives the direction of magnetic field using right hand thumb rule. Thus the upper part of the loop may be regarded as the north pole and lower part of the loop is regarded as the south pole of the bar magnet of the equation of the figure 10.20. 10.20 फिगरचे अप्पर पार्ट नॉर्थ पोल दाखवतो आणि लोअर पार्ट जो आहे तो काय दाखवतो, साऊथ पोल दाखवतो. दॅट इज द मॅग्नेटिक लाईन्स फॉर ए करंट लूप. त्यानंतर त्यामध्येच असणारा सब पॉईंट सर्क्युलर लूप कॅरिंग ए करंट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. सर्क्युलर लूप कॅरिंग ए करंट. पहा, जी सर्क्युलर लूप आहे ज्यामधून करंट कॅरी केला जातो आहे विच ॲक्ट्स ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. कसं ते आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहे. इफ वी कन्सिडर एनी सर्क्युलर लूप विच कॅरीज करंट देन दॅट सर्क्युलर लूप ॲक्ट्स ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. जर एखादी करंट कॅरिंग सर्क्युलर लूप आपण कन्सिडर केली तर त्या करंट कॅरी करणाऱ्या सर्क्युलर लूप मॅग्नेटिक डायपोल म्हणून ॲक्ट होते. त्याचं एक्सप्रेशन काय, कशा प्रकारे ते मॅग्नेटिक डायपोल म्हणून ॲक्ट होते ते आपण ह्या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. The behavior of the magnetic field due to a circular current loop at large distances is very similar to that due to the electric field of an electric dipole. पहा, इलेक्ट्रिक डायपोलमुळे असणारे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे तशाच प्रकारचं बिहेवियर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर करंट लूपमुळे असतं. फ्रॉम द अबव इक्वेशन जर आपण पाहिलं, बी झेड ॲट अ लार्ज डिस्टन्स झेड फ्रॉम द लूप अलॉंग इट्स ॲक्सिस. जे डिस्टन्स आहे z from the loop along its axis which is very greater than the radius of the circular loop. जर आपण सर्क्युलर लूपची रेडियस कॅपिटल आर कन्सिडर केली तर त्या कॅपिटल आर रेडियसपेक्षा हे जे डिस्टन्स आहे झेड ॲक्सिसवरती, दॅट डिस्टन्स झेड इज व्हेरी ग्रेटर दॅन टू द रेडियस ऑफ द सर्क्युलर लूप. देअरफॉर निग्लेक्ट आर. कॅपिटल आर जर आपण निग्लेक्ट केला, झेड is considered as very greater than to r. Therefore bz is equal to mu 0 I r square divided by 2 into z cube. Therefore the area of the loop is circular loop असल्यामुळे ते सर्क्युलर लूपचा एरिया a is equal to काय होणार आहे, pi r square, where r is the radius. Therefore bz is equal to mu 0 I into a divided by 2 pi into z cube at z is very greater than to r. इक्वेशन नंबर 10.56. यामध्ये a इज रिप्लेस बाय पायर स्क्वेअर. ह्या ठिकाणी जो a आहे तो पायर स्क्वेअरच्या ऐवजी वापरलेला आहे आणि न्यूमरेटरला पाय घेतला, डिनॉमिनेटरला सुद्धा आपण काय करणार आहे, पाय ना मल्टिप्लाय करणार. देअरफॉर बी झेड इज इक्वल टू, इक्वेशन काय मिळालं आपल्याला, बी झेड इज इक्वल टू म्यू 0 आय ए डिवाइड बाय 2 पाय इंटू झेड क्यूब. आता यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट एम बारने दाखवली जाते. एम बार इज द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ सर्क्युलर लूप. आणि त्या बाय डेफिनेशन ऑफ मॅग्नेटिक मोमेंट, मॅथमॅटिकल फॉर्म्युलायझेशन फॉर मॅग्नेटिक मोमेंट, एम बार इज इक्वल टू आय इंटू ए बार. जर आपण डेफिनेशन पाहिली मॅग्नेटिक मोमेंटची तर त्याचा जो फॉर्म्युला आपण आपल्याला माहिती आहे तो आहे आय इंटू ए बार, वेअर आय इज द करंट आणि ए इज द area vector. A bar is a vector of the magnitude A and direction perpendicular to A. A ला perpendicular direction आणि magnitude of A vector A bar चं magnitude किती असणार आहे A. Therefore this equation 10.56 हे जी इक्वेशन आहे mu 0 I A divided by 2 pi z cube, त्यामध्ये जर आपण I into A म्हणजेच मॅग्नेटिक मोमेंट कन्सिडर केलं एम बार तर आपल्याला इक्वेशन 10.56 काय मिळणार आहे, तर बी झेड इज इक्वल टू
BZ is equal to mu 0 upon twice pi into m divided by z cube. यामध्ये I a ऐवजी आपण वापरलं स्मॉल m. I a that is the magnetic moment, magnitude of magnetic moment denoted as symbol small m. Therefore, in vector sign BZ is equal to, or in vector form BZ is equal to mu 0 upon 4 pi into twice m bar divided by z cube. आता या ठिकाणी 4 पाय काय आलं इक्वेशन 56 मध्ये 10.56 मध्ये 2 पाय, तर आपण न्यूमरेटरला काय केलं 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणून डिनॉमिनेटरला सुद्धा 2 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते BZ बार इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय 2 इंटू एम बार डिवाइडेड बाय झेड क्यूब. यामध्ये BZ बार मॅग्नेटिक फील्ड अलॉंग झेड ॲक्सिस आणि एम बार मॅग्नेटिक मोमेंट आर इन द सेम डायरेक्शन. हे दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये डायरेक्ट होणार आहेत BZ बार आणि एम बार. BZ बार मॅग्नेटिक फील्ड अलॉंग झेड ॲक्सिस आणि एम बार काय आहे मॅग्नेटिक मोमेंट विच आर डायरेक्टेड इन द सेम डायरेक्शन. त्या दोघांची डायरेक्शन कशी असणार आहे सेम आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लूप. पण त्या दोघांची डायरेक्शन ज्या लूपमध्ये ज्या प्लेनमध्ये हे लूप आहे त्या प्लेनला कशी असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. आणि युजिंग इलेक्ट्रोस्टॅटिक ॲनालॉजी, जर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक ॲनालॉजी वापरली तर आपल्याला काय मिळतं E बार इज इक्वल टू 2 इंटू पी बार डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 झेड क्यूब. हे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला मिळतो 2 twice p bar divided by 4 pi epsilon 0 z cube, which is the electric field at an axial point. हा जो आहे तो काय आहे इलेक्ट्रिक फील्ड ॲट ॲन ॲक्सियल पॉईंट. ॲक्सियल पॉईंटवरती असणार काय आहे इलेक्ट्रिक डायपोल. That is the analogous to the BZ bar is equal to mu 0 upon 4 pi 2 into m cube divided by z. BZ bar is equal to mu 0 upon 4 pi into 2 into m bar divided by z cube. That is the magnetic field along z axis due to the magnetic dipole. And E bar is equal to twice P bar divided by 4 pi epsilon 0 into Z cube. That is the electric field at an axial point of an electric dipole. इलेक्ट्रिक डायपोलमुळे असणारं इलेक्ट्रिक फील्ड E बार आणि मॅग्नेटिक डायपोलमुळे असणारे मॅग्नेटिक फील्ड BZ बार. So student, in the next video we will see our next point of this chapter. Thank you.